हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. गुड मॉर्निंग. आम्ही आत्ता चाललो आहे, आम्ही या गावाला आलो आहे आणि आता त्या आजीचे भरणे श्राद्ध आहे, तर आम्ही त्याची तयारी करतो. आम्ही आलो आहे काकींकडे आमच्या फुलं घेण्यासाठी, मी आणि सोनू. मागचा व्ह्यू बघत असेल, खूप सुंदर आहे. सगळा व्ह्यू खूप सुंदर आहे आमच्या मागे. मस्त आहे, सगळं ग्रीन ग्रीन आहे. पाऊस पडतो इथे पण थोडा थोडा, त्याच्यामुळे ग्रीन आहे सगळं. थोडे ढग पण आलेत गाईस. आता थोडंसं वातावरण झालं पावसाचं, असं वाटतं येईल पाऊस थोडा थोडा. इथे कांदा लावलाय, असं बारीक बारीक कसं छोटं छोटं असं रोवलं जातं. ते रोप आहे आय थिंक. हां, त्याला रोवलंच जातं, उगवून पण येतं आणि काही काही रोवतात पण. आता आम्ही आलो या काकींच्या घरी फुलं घ्यायला उद्याच्या कार्यक्रमासाठी. मस्त असं कांद्याचं शेत आहे, घर आहे मागे. ते व्ह्यू बघत असेल, खूप सुंदर आहे. तिकडे मस्त दिसतंय सगळं. सोनू तो फुलं तोडतोय. आता आम्ही इथं थांबलोय. मागचा व्ह्यू दिसत असेल, तिकडे पण आमचं रान आहे. मी जाणार आहे थोड्या वेळाने, कदाचित जाईल. आज जर काही गेले तर काम आहे, पण माहिती नाही, गेले तर जाईन. आणि खूप मस्त आहे तिकडे पण, पूर्ण ग्रीन ग्रीन आहे. आमचं सोयाबीन आहे, ते दाखवणार आहे मी तुम्हाला. आणि चला ती नाही, ती फुलं सुकून जाते. तिला सकाळचं तिला महत्वाची ते ह्याची पाहिजे, ती उद्याच्या फोटोला. हे बडीशोपचं झाड आहे, अंगण पहिल्यांदाच पाहतोय. मिरची आहे, भेंडी आहे, केवढा मोठा भेंडी आहेत, खूप मोठं मोठं आहे तिथे भेंडी काकींच्या. खूपच मोठी भेंडी, बापरे. नॉर्मल साईज. तिकडे केळी आहे, पपई आहे आणि जास्वंदीचे झाडं वगैरे आहेत. आणि इकडे काय आंबे पण आहेत. मस्त असं आंब्याची आणि नारळाची झाडं आहेत काकींची. काकी काम करतात. ते चिक्कूचं झाड पण आहे, छोटे चिक्कू लागले त्याला. काकी बिझी आहेत आता कामामध्ये, म्हणून नाही दाखवलं. समोरचा व्ह्यू दिसत असेल, डोंगर आहेत. त्या डोंगरांना बरीच नाव आहेत, पण मला आता लक्षात येत नाही आहे. काहीतरी म्हणतात, खूप अवघड नाव, खूप असं काहीतरी वेगळं, आणि तुम्हाला पण ऐकायला असं युनिक नाव आहे, तर आठवत नाही मला. पण आज जेव्हा मी विचारेल आज माझ्या आईला आणि डॅडींला, तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेल काय आहे त्या पूर्ण डोंगरांची नावं. इकडे पण आहेत डोंगर, इकडे काहीतरी असं वेगवेगळी आहेत, खूप वेगळी नावं आहेत ते, तेव्हा सांगेल मी तुम्हाला. या साईडला तलाव आहे, पूर्ण मस्त असा लेक आहे पूर्ण. आपण हां जाणार आहे, त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल सगळं. आत्ता नाही जाणार आहे, आत्ता मला घरी जायचं आहे, कारण की आम्ही आत्ताच फुलं घेतलेत मी आणि सोनूनी. आणि आता आम्ही चाललो आहे, थोड्या वेळाने जाऊ, त्यावेळेस नक्की दाखवतो मला. आणि आमच्या इथे अशी छोटी छोटी फुलं पण येतात. ह्याला खरं तर ह्या झाडाला, म्हणजे ह्या छोट्या छोट्या रोपांना इचका म्हणतात. हा असा आहे की तुम्ही उपटून कुठेही जरी टाकला तरी तो परत पुन्हा उगवून येणार, हा कन्फर्म असतो. आणि रानात मोस्टली हा खूप येतो. आणि त्याला तोडलं तरी त्यातनं पाणी निघतं खूप. आणि मग असं म्हणजे तो एक जे ट्रेक वगैरे करतात त्यांच्यासाठी काहीतरी माहिती आहे, म्हणजे की पाणी प्यायला नसतं कुठल्या भागात, तर तो जर काय दिसला तर ते आपण एक पाणी म्हणून यूज करू शकतो. कारण की तर आमच्या रानामध्ये जेव्हा आम्ही मागच्या वर्षी इथं थांबलो होतो त्यावेळेस इतका होता, तो काढून आम्ही थांबायचो. आणि ज्या दगडावरती तो टाकला आम्ही, त्या दगडावरती परत तो पुन्हाच तसा उगवून आला. आणि कसलं काय, मग तर परत ते काढणार आहे. आता आज मी शक्यतो आहे जाण्याची, की जाईन मी रानामध्ये, त्यास मी तुम्हाला नक्की दाखवेल काय काय आहे आणि काय नाही आहे. आता वारं सुटलं आहे, त्यामुळे वाऱ्याचा जास्त आवाज येतो वार आणि खूपच वारं सुटायला लागला. आता आम्ही चाललोय घरी. आता खूप जोरात पाऊस येणार आहे असं वाटतंय मला. आत्ता आले मी, सोनू गेला मोटर काढायला विहिरीवरती. आणि हे आमचं घर आहे, पूर्ण असे एवढे मोठे लाईन आहे. तिकडे पण आहे घर आहे पूर्ण, इकडे शेड वगैरे आहे. तिथे
इथे आधी शेळ्या होत्या पण आता नाही आहेत त्या. आणि माझ्या मागे छोटी छोटी आईने लावलेली झाडं आहेत, खूप छान आहेत, फुलं आलेत खूप सुंदर सुंदर. आत्ता काल होती पारिजातकाला फुलं ह्या, पण ती गेली आता, उद्या वगैरे उमलतील त्या दाखवत. आंब्याची झाडं आहेत खूप. हा आंबा मी लावलाय, आणि तो तिकडे उंच आहे ना, उंच, तो सोनूने लावलाय आंबा, खूप मस्त आहे तो पण. आणि हे आमचं अशोकाचं झाड, ह्याची स्टोरी खूप मोठी आहे, मी सांगते तुम्हाला एक दिवस नक्की. हे झाड जे दिसतंय अशोकाचं तुम्हाला पूर्ण राऊंड राऊंड, तर ते आहे माझ्या पप्पा जेव्हा जन्मले त्यावेळेस माझ्या आजोबांनी ते झाड लावले. एक आठवण आहे त्यांची आठवण आहे, ते त्यांच्यासारखंच झालंय गोलू मोलू आता. तिकडे गणपतीचं मंदिर आहे, ते दाखवणार आहे मी तुम्हाला थोड्या वेळात. आत्ता नाही दाखवते कारण की आत्ता मी जरा आवडते आणि मग दाखवते. आत्ता पप्पा सांगतात ते त्या समोरच्या डोंगराचं नाव काय पप्पा? लोहऱ्या. बघा आत्ता पप्पांनी नाव सांगितलं त्या समोरच्या डोंगराचं, आणि बाकीच्या डोंगरांचं आई सांगेल, नंतर सांगेल. खूप जोरात पाऊस आलाय, आता आम्ही थांबलोय घरातच आहे, बाहेर नाही जातात ते, मी तुम्हाला दरवाजाच्या आतून दाखवते. त्याच्यामुळे जोरात आलाय पाऊस. आता काय झाले ढग पूर्ण. दुपारपासून आम्ही आवरत होतो, काम करत होतो, भाज्या निवडायच्या होत्या, सगळं करायचं होतं, म्हणून काही केलं नाही, दाखवलं नाही. आणि पाऊस पण होता, तुम्हाला दाखवलं. पाऊस खूप आहे इकडे, आत्ता थांबला आहे, तर मी घरात आहे. आता संध्याकाळी बघूयात काय काय दाखवता येईल. खिडकी इथे दिसतही नाही, तुम्हाला आवाज येत असेल असा किड्यांचा, चुक 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 आवाज करतात ते खूप, रात्रभर असा आवाज करतात. आणि एक जरी कडा तो घरात आला तर संपलं, मग झोपूनच देणार नाही आम्हाला. हाय गाईज, आत्ता वाजले 10:30. आम्ही, मम्मी झोपली आहे, म्हणजे मम्मी रील्स बघते आहे, तिला रील्स आवडतात बघायला. आणि मी आत्ता ब्लॉगचा एंड करण्यासाठी आली आहे खास, की व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप थँक्यू. सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, आणि लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. सोनू मम्मी झोपलेत आता, त्यांचा अलाराम लावायचं झाले, उद्या 3 वाजता उठायचं आहे मॉर्निंगला. आम्हाला मॉर्निंग म्हणजे पहाटेलाच उठायचं पूर्ण, ती तयारी करण्यासाठी भरणी श्राद्धाची. आणि सोनू आता म्हणजे तो झोपायला घेणार होता, झोपलाय तो. सोनू मम्मी कोदडीत आहेत दोघं पण मस्तपैकी. आता मी पण झोपणार आहे.